राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। मी आमदार रमेश वांझे यांची मुलगी इथे उपस्थित आहे। आपले माझ्या वडिलांचे घनिष्ठ मित्र आबासाहेब पाटील सामके पाटील यांच्या मुलाच्या प्रचारार्थ मी जवळमध्ये आली आहे। जेव्हा मला कळालं की आपल्या आबांचा मुलगा जिल्हा परिषद गटातून तयारी करतोय जवळ येथून, तेव्हा मी आबांना म्हणाले की आबा, आपण आता पुण्यातील महानगरपालिकेचं मैदान आपण मारलेलं आहे, त्याच पद्धतीनं आपल्याला भरघोस मतांनी इथे यशदादांना देखील विजयी करायचं आहे। कारण यशदादा बद्दल सांगायचं झालं तर लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलेलो आहे, त्यामुळे त्याच्याकडे बघताना तो कायम हेच म्हणायचा की ताई नाही, जवळला जायचं आहे, कार्यकर्त्यांमध्ये राहावं लागतंय, बघावं लागतंय सगळं गावाला येऊन। तेव्हाच मला एक गोष्ट त्याच्याबद्दल जाणवलेली की राजकारण हे खरं तर त्याच्या रक्तातच आहे, म्हणजे बाळकडू म्हणायला हरकत नाही। आणि राजकारण हे काही नवीन नसणार आहे। राजकारण म्हणण्यापेक्षा समाजसेवा आणि समाजकारण हे आम्ही लहानपणापासून आमच्या घरात बघितलं आहे, सो ते काय अवघड नसणार आहे। दरम्यान जनतेतून कसा प्रतिसाद मिळत आहे? खरं तर मला इथे येऊन 2 दिवस झालेत आणि वाड्यावर मी बघत आहे का दिवस रात्र दरवाजा उघडाच आहे सगळ्यांसाठी। यावरून एक गोष्ट समजते की आबासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा आजोबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे कामं केले त्यामध्ये आपण जी लोकं जोडलेली आहेत, आबासाहेबांचं प्रेम भरपूर आहे आपल्यावर, लोकांचं आपल्यावरती प्रेम भरपूर आहे, त्यामुळे रिस्पॉन्स हा अतिशय उत्तम आहे। आणि यावेळी नक्कीच मैदान आपण मारणार आहे, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे। यशदादाबद्दल सांगायचं झालंच तर तरुण आहे, सुशिक्षित आहे, ॲडव्होकेट आहे आणि आत्ताच्या युवा पिढीला युवा नेत्यांची गरज आहे। कारण मोठ्यांचे प्रश्न आता मोठ्यांनीच जाणून घेतलेले आहेत आणि युवा पिढीचे प्रश्न जाणून घेण्यासाठी युवा नेत्याची अत्यंत गरज आहे। आपण महाराष्ट्र निवडणुकांमध्ये आपण बघितलं असेल की तरुणांना जास्तीत जास्त संधी दिली गेलेली आहे, त्यामुळे यशदादाकडून येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना हक्काने काम करून घ्यायचं आहे। त्याचसाठी आपल्याला त्याला जिल्हा परिषदमध्ये पाठवायचं आहे, हक्काने काम करून घेण्यासाठी। त्यामध्ये काय धोरण असेल आपलं? विधानसभेला दीर्घकाळ लाभलेले आपले आमदार स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब व बाबासाहेब देशमुख साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी जी काही पहिला कामं केली, विकास कामं केली, समाजसेवा केली, याचा आदर्श यशदादा घेऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरपूर जास्त कामं समाजासाठी करायचा इच्छाशक्ती ठेवतात। आणि बघायला जर गेलं तर कारकिर्दीपासनं जसं आम्हाला कळायला लागलं तसं 5-6 निवडणुका बघितल्या, परंतु एखादा उमेदवार स्वतःला मालक म्हणून घेतोय हे पहिल्यांदाच बघितलं आहे। खरं तर मालकांना जाऊन सांगायची गरज आहे की खरे मालक हे मायबाप जनता आहे, मायबाप जनता ठरवणार कोणाला त्या खुर्चीवर बसवायचं आहे आणि ही ताकद फक्त आपल्या मायबाप जनतेमध्ये खुर्चीवरून खुर्ची काढून घ्यायची। त्यामुळे कोणत्याही प्रकारची दिशाभूल इथे केली जाऊ नये अशी मी विनंती करते आणि जनतेला हे देखील माहिती आहे की हे आत्ता येऊन 4 दिवस कामं करतात, नंतर नक्कीच नाही करणार। युतीमध्ये असल्या कारणास्तव अत्यंत प्रामाणिकपणे युती धर्म पाळून आपल्या सर्व कार्यकर्त्यांकडून यशदादाला विजयी करण्याचाच समाजसेवा ही आम्ही लहानपणापासून बघितल्यामुळे आम्हाला समाजसेवा करण्याचा हा मुख्य हेतू असणार आहे कायमच। परंतु आता जर बघितलं तर काही उमेदवार हे पहिल्या गटातून निवडून येऊन देखील आता दुसऱ्या गटातून येऊन उभं राहिलेत। खरं तर जर त्यांनी पहिल्या गटात खूप विकास कामं केली असती मागील 5 वर्ष, तर त्यांना दुसऱ्या गटात येऊन उभं राहायची गरजच पडली नसती। आणि आत्ता देखील या गटामध्ये येऊन आपल्या मायबाप जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांच्याकडून केलं जातं आहे, परंतु आपला मतदार हा अत्यंत सूज्ञ आहे, त्यांना माहीत आहे की हे दिशाभूल करायचं काम आहे आणि हा व्यक्ती पुन्हा 4 वर्ष 5 वर्ष इथं कामाला येणार नाही आहे। त्यामुळे नक्कीच येत्या 9 तारखेला त्यांना नारळ देऊन आपल्या सर्वांना घरी पाठवायचं आहे। आणि प्रमाणे सांगोला विकास आघाडीचे सर्व उमेदवार हे भरघोस मतांनी निवडून येणार आहेत, कारण विविध
क्षेत्रातून आपल्याला मोठ्या प्रमाणाचा पाठिंबा मिळतो आहे. त्याच अनुषंगाने आपण इथे कन्फर्म सांगू शकतो की आपले सगळे सीट्स हे भरघोस मताने निवडून येणार आहेत. त्याच्या सर्व उमेदवारांचं चिन्ह नारळ, छत्री आणि तुतारी वाजवणारा माणूस हे असणार आहे. त्यामुळे येत्या 7 तारखेला आपल्या सगळ्यांना नारळ, छत्री व तुतारी वाजवणारा माणूसचं बटन दाबून सर्वांना भरघोस मतांनी हक्काने काम करून घेण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पाठवायचं आहे. 9 तारखेला आपल्या यशदादांना भरघोस मतांनी निवडून देऊन समोरच्या उमेदवाराला नारळ देऊन आपल्याला घरी पाठवायचं आणि हे काम आपली मायबाप जनता करणार आहे. कारण इथं विकासाला महत्त्व आहे, इथं कामाला महत्त्व आहे, इथं दिशाभूल केलेली बिलकुल चालणार नाही.